नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती शनी जयंतीनिमित्त असणार आहे. कारण येत्या 16 मे 2026 वार आहे शनिवार आणि या दिवशी आहे शनी जयंती. शनी जयंती आपण नेहमी अमावास्येच्या दिवशी साजरी करत असतो आणि यावर्षी शनी जयंती शनिवारी आल्यामुळे शनी जयंती आणि शनी अमावास्या असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. बघा, तब्बल 13 वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. शनी जयंती आणि शनी अमावास्या आपण एकाच दिवशी साजरी करणार आहोत. त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे. या शनी जयंतीच्या निमित्त शनीची कृपा होण्यासाठी, शनीचे जे काही दुष्परिणाम आहेत त्यापासून बचाव होण्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत, ज्याने 100% निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. बघा, हे जे उपाय करायचे आहेत ते अगदी विश्वासाने आपल्याला करायचे आहेत, मनापासून करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कर्म जी आहेत ती चांगली ठेवून करायची आहेत. कारण बघा, शनी देवता म्हटलं तर हे न्यायदेवता आहेत. त्यांना म्हणजे न्यायप्रिय असे देवता आहेत. आपली जशी कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला फळ देत असतात. आपलं कर्म जर चांगलं असेल तर चांगलं फळ आपल्याला मिळेल आणि जर कर्म वाईट असतील तर त्याप्रमाणे आपल्याला शनिदेवता त्याचं फळ जे आहे ते देत असतात. बघा, शनिदेवता जसे कर्मफळदाता आहेत, त्याचप्रमाणे शनिदेवता आपली कर्म बघत असतात. यासोबतच आपण ज्या काही सेवा करणार आहोत, उपाय आपण करणार आहोत, त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे. तर बघा, शनिदेवता जसे आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात, त्याचप्रमाणे शनिदेव जेव्हा आपली चाल बदलतात तेव्हा अनेकांना त्याचे दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात किंवा आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पण अशातच जर आपण काही सेवा केल्या, उपाय केले तर निश्चितच तुमचा त्यापासून बचाव होणार म्हणजे होणारच. आता या दिवशी अमावास्या देखील आहे, त्यामुळे अमावास्येचे देखील आपल्याला काही उपाय करायचे आहेत. जसं की पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, हे सगळं दूर करण्यासाठी देखील आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत. पण यासाठीचा व्हिडिओ जो आहे तो यानंतर चॅनलवरती अपलोड होईल. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापुढचे जे व्हिडिओ आहेत ते वेळेवरती तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनी जयंतीनिमित्त आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, कधी करायचे आहेत, कसे करायचे आहेत, याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, या दिवशी आपल्याला होता होईल तेवढे उपाय करायचे आहेत. आणि बघा, फक्त उपाय करायचे म्हणून करायचे नाहीत, तर हे जे काही उपाय सांगणार आहे, 4-5 उपाय सांगणार आहेत, ते करण्याऐवजी तुम्ही जर एखादा जरी उपाय केला पण विश्वासाने आणि मनापासून केला, श्रद्धेने केला, तर निश्चितच तुम्हाला त्याचं फळ हे मिळणारच. तुमच्याकडे बघा, वेळ असेल, शक्य असेल तर जे काही पुढचे उपाय सांगणार आहे त्यापैकी जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे करा. निश्चितच तुम्हाला त्याचं फळ हे मिळेलच. सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, शनिदेवांची कृपा होण्यासाठी काही आवर्जून करण्यासारखी जी कामं आहेत किंवा उपाय आहेत, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे बघा, आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत ते टाकायचे आहेत. आवर्जून आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. आपल्या घरातील जितके पण सदस्य आहेत त्या सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, राहू केतूचे जे काही दुष्परिणाम असतील किंवा शनिदेवांची अवकृपा असेल तर निश्चितच या या उपायाने आपल्याला बराचसा फरक जो आहे तो जाणवू शकतो. आता हा जो उपाय आहे तो फक्त याच दिवशी करायचा का? तर बघा, शनी जयंतीला तर आपल्याला हा उपाय करायचाच आहे, पण तुम्ही जर दर शनिवारी हा उपाय केला, म्हणजे यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर निश्चितच त्याचा लवकरात लवकर सकारात्मक परिणाम जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून शनी जयंतीला तर आपल्याला हा उपाय करायचाच आहे, पण दर शनिवारी हा उपाय केला तर तो तुमच्या हिताचाच ठरू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी हा उपाय करा आणि यापुढे येणाऱ्या प्रत्येक शनिवारी हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता. या पुढचा जो उपाय आहे त्यामध्ये बघा, आपल्याला सूर्यदेवांना या दिवशी अर्घ्य द्यायचा आहे. आता बघा, असंही आपण रोज सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तर त्याचा आपल्याला फायदाच होत असतो, पण तुम्ही जर देत नसाल तर या दिवशी अगदी आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य हे तुम्ही द्या. कारण बघा, शनी जयंती आहे, या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना यासाठी अर्घ्य द्यायचं आहे कारण शनिदेवता हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत, पिता पुत्रांचं असं हे नातं आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचंच आहे. आता बघा, आपण जेव्हा सूर्यदेवांना अर्घ्य देतो त्यावेळेला त्या पाण्यामध्ये आपण हळदी, कुंकू, अक्षता, फुलं टाकतो. यासोबतच आपल्याला या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. आता बघा, काळे तीळ आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे तुमच्याकडे जर काळे तीळ नसतील तर तुम्ही आणून ठेवा. ते 10 रुपयाचे काय होणार, थोडेसे काळे तीळ जे आहेत ते आणून ठेवा, या उपायांमध्ये आपल्याला लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. बघा,
सूर्यदेवांची तर कृपा आपल्याला लाभणारच आहे. आत्मविश्वास आपला वाढणार आहे आणि त्यासोबतच शनीचे जे काही दोष आहेत त्यापासून देखील आपली मुक्तता होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. यानंतरचा तिसरा जो उपाय किंवा सेवा म्हणा, आपल्याला पिंपळाच्या झाडाची करायची आहे. बघा, पिंपळाच्या झाडामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो हे आपल्याला माहीतच असेल. यासोबतच बघा, आपल्याला काही पितृदोष असतील किंवा शनीची अवकृपा असेल तरीही आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर शक्यतो पहाटे किंवा मग पहाटे जर शक्य नसेल तुम्हाला, तर तुम्हाला जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. जाताना थोडंसं दूध मिश्रित पाणी घेऊन जायचं आणि थोडेसे काळे तीळ जे आहेत ते घेऊन जायचे आहेत. म्हणजे बघा, हे जे दूध मिश्रित पाणी आहे त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपली जी काही म्हणजे तुमची जी काही अडचण असेल किंवा समस्या असेल किंवा मग तुमची इच्छा मनोकामना ती त्या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला 11 प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा बघा आपल्याला हळूहळूच घालायच्या आहेत. मग त्या तुम्ही औदुंबराच्या झाडाला घाला किंवा पिंपळाच्या झाडाला घाला. आपल्याला हळूहळू प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नामस्मरण करायचं आहे. आपली इच्छा मनातल्या मनात बोलत राहायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची मनोकामना जी आहे ती पूर्ण करून घेऊ शकता. यानंतर बघा, आपल्याला त्याच ठिकाणी पिंपळाच्या झाडाजवळच एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा, 21 वेळेस म्हणा किंवा 11 वेळेस म्हणालात तरी देखील चालेल. मंत्र असा आहे, ओम शनेश्चराय नमः. ओम शनेश्चराय नमः हा मंत्र जो आहे तो आपल्याला 108 वेळेस, 21 वेळेस किंवा 11 वेळेस म्हणायचा आहे. तुम्ही तिथे उभं राहून म्हणा किंवा मग बसून शक्य असेल तर बसून म्हणालात तरी देखील चालेल. पण अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र जो आहे तो तिथे पिंपळाच्या झाडाजवळ म्हणायचा आहे. यानंतरचा उपाय करण्यासाठी बघा, आपल्याला एक लोखंडाची वाटी लागणार आहे. लोखंडाची वाटी आत्ता तुम्ही नवीन घेतलीत किंवा मग तुमच्या घरामध्ये आधीच असेल तर ती तुम्ही व्यवस्थित घासून घ्या. तशी घेतली तरी देखील चालेल. आता ही जी लोखंडाची वाटी आहे त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल भरायचं आहे आणि या मोहरीच्या तेलामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या घरातील जितकी पण जे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांनी त्यांचा चेहरा जो आहे तो या तेलामध्ये बघायचा आहे आणि हे तेल म्हणजे ही वाटी जी आहे ती आपल्याला शनी मंदिरामध्ये घेऊन जायची आहे आणि शनिदेवांना हे तेल अर्पण करायचं आहे आणि ही वाटी आपल्याला तिथेच ठेवायची आहे. ही वाटी आपल्याला पुन्हा घरी घेऊन यायची नाही आहे. ती तिथेच मंदिरामध्ये आपल्याला ठेवायची आहे. ती दान करायची आहे एक प्रकारे आपल्याला. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, हा उपाय केल्याने काय होणार आहे तर बघा, आपल्यावरची जी काही निगेटिव्हिटी आहे म्हणजे जी काही नकारात्मकता आहे किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटं येत असतात ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते किंवा मग आपल्या पत्रिकेमध्ये जर शनी कमजोर असेल तर तो देखील मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे हा उपाय जो आहे तो तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी आवर्जून करून बघा. तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम नक्कीच मिळेल. यानंतर बघा, या दिवशी आपल्याला शनी चालीसा, शनी कवच, शनी स्तोत्र जे तुम्हाला म्हणणं शक्य होणार आहे ते तुम्ही म्हणायचं आहे. बघा, घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील तर तुम्हाला शनी चालीसा, शनी स्तोत्र म्हटल्याने बराच फरक जो आहे तो जाणवू शकतो. शनी चालीसा तसंही आपण रोज म्हटली तर त्याने देखील साडेसातीचा त्रास जो आहे किंवा जर शनी कमजोर असेल किंवा चांगला जरी असेल तरी रोज आपण शनी चालीसा म्हटली तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदाच होत असतो. पण रोज रोज ह्या सगळ्या गोष्टी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे कमीत कमी शनिवारी किंवा शनी जयंतीच्या दिवशी तरी आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच करू शकतो. यानंतर बघा, ज्यांना साडेसाती आहे किंवा शनी ज्यांच्या पत्रिकेमध्ये अगदीच दुबळा आहे ना, त्यांनी या दिवशी एक माळ जप ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेचराय नमः या मंत्राची एक माळ जप तुम्हाला करायची आहे. बघा, तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर शनीचे जे मंत्र आहेत, शनिदेवांचे मंत्र जे आहेत त्यामध्ये तुम्हाला हा पण मंत्र मिळून जाईल. शनिदेवांचा बीजमंत्र आहे हा. त्यामुळे या दिवशी आपल्याला या मंत्राचा जप एक माळ जप करायचा आहे. बघा, तुम्हाला जर साडेसाती असेल तर तुम्ही रोज या मंत्राचा जप करायला पाहिजे. पण रोज जर शक्य नसेल तर कमीत कमी शनी जयंतीला किंवा दर शनिवारी ही जी सेवा आहे ती तुम्ही करायला सुरुवात करा. निश्चितच तुमचा जो काही त्रास आहे तो दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. यानंतर बघा, शनिदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे आणि ह्या चपातीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ही जी चपाती आहे ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे. बघा, याने देखील राहू केतूचे किंवा शनीचे जे काही दोष आहेत ना त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. यानंतर बघा, या दिवशी आपल्याला सकाळपासून घराच्या दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये
थोडेसे काळे तीळ देखील आपल्याला टाकायचे आहेत आणि असा दिवा आपल्याला दक्षिण कोपऱ्यामध्ये जोपर्यंत हा दिवा पेटतोय तोपर्यंत आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे. पितृदोषाचा जर तुम्हाला काही त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी तुम्हाला याने मदत मिळेल. यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजे उंबरठ्याच्या इथे आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा पण दिवसभर प्रज्वलित ठेवायचा का, तर बघा जेवढी पणती आहे तुमची त्यामध्ये जेवढं तेल मोहरीचं तेल आपल्याला टाकता येईल तेवढं आपल्याला टाकायचं आहे आणि हा दिवा जितका वेळ प्रज्वलित राहील तितका वेळ आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. पण अशा प्रकारे मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती देखील या दिवशी सकाळी लावायचा आहे. यानंतर बघा या दिवशी दान करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही काही वस्तूंचं दान देखील करू शकता, ज्यामध्ये तुम्ही लोखंडाच्या वस्तूचं दान करू शकता किंवा मग छत्री, चप्पल किंवा उडदाची डाळ या वस्तूंचं तुम्ही दान करू शकता. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जे शक्य होईल त्या वस्तूंचं तुम्ही नक्कीच या दिवशी दान करू शकता. तसंच बघा या दिवशी शनी मंदिरामध्ये जाताना निळ्या रंगाचं फूल देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. कारण बघा शनिदेवांना निळ्या रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच निळ्या रंगाचं फूल शनिदेवांना अर्पण करण्याचा प्रयत्न करा. तसेच शनी चालीसा, शनी स्तोत्र जर तुम्हाला तिथे म्हणजे शनी मंदिरामध्ये बसून बोलणं शक्य असेल तर नक्कीच तशा पद्धतीने तुम्ही बसून बोलू शकता. तर बघा अशा पद्धतीने हे जे काही उपाय आहेत त्यापैकी तुम्हाला जितके शक्य होणार आहेत तितके करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण खूप मोठा दुर्मिळ योग आहे हा, की शनी जयंती आणि शनी अमावास्या एकत्र आलेली आहे. त्यामुळे शनीची साडेसाती त्याचप्रमाणे शनीचे जे काही आपल्याला दोष आहेत ते दूर करण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला खूप मोठी संधी आहे. नक्कीच आपल्याला ह्या संधीचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि हे उपाय जे आहेत त्यापैकी जितके शक्य होतील तितके करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा.